हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहात मोस्ट डिमांडिंग वडापाव. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आलू लागणार आहे. ते बघा पाणी चांगलं छान उकळू येऊ द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे आपल्या वडापावसाठी लागणारे जे सर्वात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहेत, आपले जे आलू आहेत ते आपल्याला संपूर्णपणे उकळू द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट प्रोसेसकडे वळायचं. तर आपण बनवणार आहात वडापावसाठी लागणारी चटणी. त्यासाठी आपण कोथिंबीर, आलं आणि लसूण घेतलेले आहे, मिरच्या घेतलेल्या आहे. हे सगळं जे आहे मिश्रण मसाला जो चटणीसाठी आपल्याला लागत असतो तो आपण घेतलेला आहे. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण जे आपल्या चटणीसाठी लागणारं साहित्य आहे ते साहित्य टाकलं. काही कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात त्यासुद्धा मी ॲड केलेल्या आहेत. नंतर परत त्याच्यामध्ये 1-2 मिरची टाकली आणि बघा आता आपण चांगल्या मिक्सरवरून बारीक छान अशी चटणी वाटून घ्यायची आहे. ग्रीन चटणीची जी रेसिपी आहे बऱ्याच महिलांची मी बघितली आहे याआधीसुद्धा. मी पण एक छोटासा प्रयत्न केला की त्याप्रमाणेच आपली ही चटणी व्हावी. थोडंसं मीठ घातलं आणि ती नंतर ते चटणी वाटून घेतली. आणि हे बघा आता एका बाउलमध्ये बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर मीठ घातलं. 1.5 ते 2 चमचा पै मी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून आपलं जे आणि हे थोडंसं ओवा घातलेला आहे वरून, जेणेकरून आपलं जे वडापावचं बॅटर आहे ते खूप छान बनणार आहे, त्याची टेस्ट खूप छान येणार आहे. अशा प्रकारे आपण बॅटर बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण नको आणि जास्त जाडसर पण बॅटर नको. आपले जे आहेत आता आलू उकळून झालेले आहेत. हे बघा आता आलूचे जे सालं आहेत ते आता संपूर्णपणे काढून घ्यायचे आहेत. आलू खूपच गरम होते आणि मला ती सालं काढताना खूप त्रास झाला. माझे हात खूप जळत होते बघा. त्याच्यामुळे हात मी थंड पाण्यामध्ये घालून घेतला आणि त्यानंतर परत जे आहे माझा हात कसा ओला दिसतो बघा. आणि परत मी माझे दुसऱ्या प्रोसेसकडे वळले की आलूची आपण चटणी बनवून घ्यायची, जी आपल्याला आपल्या वडापावसाठी लागणार आहे. त्यासाठी आलं, कोथिंबीर आणि मिरच्या घेतलेल्या आहेत, कांदा घेतलेला आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस म्हणजे आपण कढईमध्ये टाकणार आहोत आता जिरं टाकून घेतलेलं आहे. कोणी मोहरीसुद्धा टाकते, पण मला जिरं आवडते. माझ्या घरच्यांना पण जिरं खूप आवडते, म्हणून मी नेहमी जिरंच यूज करते. त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची आणि कांदा त्यामध्ये घातलेला आहे. तो चांगला परतून घ्यायचा आहे. 5 ते 10 मिनटं कांदा छान होऊ द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या कांद्याला छान ब्राऊन कलर येईल, कांदा कच्चा लागणार नाही. आणि त्यामध्ये थोडासा मी कढीपत्ता ॲड केलेला आहे. कढीपत्ता मिळणं फार कठीण होतं, पण मी कढीपत्त्याचा कसं तरी 1-2 ठिकाणी विचारणा करून जुगाड केलेला आहे कढीपत्त्याचा. आपले आलू छान बॉईल झालेले आहे. आता आलू जे बॉईल झालेले आहेत त्यांना छान प्रकारे स्मॅश करून घेते मी स्मॅशरनं. तोपर्यंत कांदा बघून घेऊ म्हटलं तर त्यामध्ये आपण थोडीशी हळद ॲड केलेली आहे. आणि त्यानंतर दुसरीकडेच मी एक कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल टाकलं. तेल टाकलेलं आहे. आपल्या जी चटणी आहे ती रेडी करून ठेवलेली आहे मी. आणि आता आपण हे बघा आपल्या बॅटरमध्ये जे आहेत आपले वडे तयार झालेले आहेत. तर बॅटरमध्ये गोळे टाकले आलूच्या चटणीचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये छान तळायला घेतलेले आहेत आपले आलू वडे. कोणी आलू वडे म्हणतं, कोणी वेगळे नाव आहे महाराष्ट्रामध्ये याला. आणि आपला त्या तयारीला लागलेली आहे मी. तर आपण त्यामध्ये जे वडापावसाठी बेसिक असतं की ती बारीक भजी काढून घेतली आणि ती मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे. ती प्रोसेस मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवली नाही, ती थोडी माझ्याकडून स्किप झाली, त्याबद्दल सॉरी. आणि हे बघ खालच्या बेसला मी ग्रीन चटणी लावून घेतलेली आहे. वरच्या बेसला मी ती बारीक भजी जी काढली होती त्याचं बारीक केलेलं वाटण जे आहे ते लावलं. ग्रीन चटणीचं टेस्ट खूप सुंदर झाली. जर तुम्हालाही माझा व्हिडिओ पाहून वाटलं की ग्रीन चटणी करावी, तर मी ज्या प्रकारे ग्रीन चटणी केली अगदी त्याप्रमाणे करून पहा. ग्रीन चटणीची टेस्ट एकदम ऑसम झालेली आहे. माझ्या घरच्यांना, माझ्या मुलांना तर ग्रीन चटणी खूप आवडलेली आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी वडा ठेवलेला आहे आणि एक सुंदर अशी मिरची जी ऑप्शनल आहे. मुलांना तर मिरची सहसा आवडत नाही, पण मोठ्यांना मिरचीशिवाय जमत नाही. ही मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे मुंबई स्टाईल वडापाव करण्याचा. जर माझ्याकडून काही कुठे चुका झाल्या असतील तर माझं सजेशन राहील की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. आणि तुम्हाला माझा वडापाव कसा वाटला हे सुद्धा सांगा. तर हे बघा मैत्रिणींनो, हा सुंदर असा आपला वडापाव तयार झालेला आहे. खायलासुद्धा खूप सुंदर लागतो.
मला तर वडापाव खूप आवडतो. तुम्हाला वडापाव कितपत आवडतो हे तुम्ही मला निश्चित सांगा. मला माझा हा वडापाव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.